नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे उपमा। आपण रव्यापासून छान असा उपमा बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि एकदम झटपट होणारा सकाळच्या नाश्त्यासाठी आपण ही रेसिपी बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। उपमा बनवण्यासाठी सर्वात आधी रवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला फोडणी देण्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतले, हरभऱ्याची डाळ घेतली, थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरच्या, बारीक कट केलेला कांदा आणि थोडासा कढीपत्ता घ्यायचा आहे। त्यानंतर गॅसवरती कढई तापवायला ठेवायची, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे मी। तेल तापल्याच्या नंतर याच्यामध्ये मोहरी टाकायची। त्यानंतर याच्यामध्ये लगेच हिरवी मिरची आपल्याला टाकून घ्यायच्या। त्याच्यामध्ये आपल्याला लगेच शेंगदाणे पण टाकून घ्यायचे। आता हे छान असे शेंगदाणे आपल्याला लालसर होऊन द्यायचे थोडेसे। इथे शेंगदाणे आणि हिरवी मिरच्या परतले की लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आपल्याला, जो आपण बारीक कट केला तो। तर कांदा आता छान असं लालसर परतून घ्यायचा। तर इथे कांदा परतला की त्याच्यामध्ये कढीपत्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हरभऱ्याची डाळ जी आपण घेतली होती ती पण टाकायची याच्यामध्ये। आता हे सर्व छान असं परतल्याच्या नंतर याच्यामध्ये रवा टाकायचा आहे। तर रवा थोडासा आहे ना भाजून घ्यायचा आहे, छान असं लालसर भाजला करावा, त्यानंतरच आपण हे करायचं आहे। आता हे सर्व एकत्र मिक्स करायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। हे सर्व एकत्र मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आपल्याला, थंड पाणी नाही टाकायचं आहे। तर गरम पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। छान असं मिक्स झाल्याच्या नंतर आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान फुगतो। तर कमी गॅसवरतीच आपल्याला 2 ते 3 सेकंद झाकून ठेवायचं आहे। तर इथे आपला उपमा बनवून तयार झाला आहे। तर याच्यामध्ये तुम्ही वाटलं तर हळद बी टाकू शकता, छान रंग येतो। तर पाहू शकता एकदम छान अशी नाश्त्यासाठी आपला उपमा तयार झालेला आहे। तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।